नमस्कार मंडळी, मंद्रुपचे माऊली चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आमच्या या चॅनलचा उद्देश केवळ मनोरंजन करणे किंवा फक्त गोष्टी सांगणे हा मुळीच नाही. आमचा खरा हेतू गोष्टीच्या त्या शेवटच्या वळणात दडलेला आहे, जो तुमच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकतो. लक्षात ठेवा, फळ पिकल्यावरच त्याची गोडी कळते. तसंच आमची गोष्ट पूर्ण ऐकून त्याचा शेवट समजून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. गोष्टीपेक्षा जास्त मर्म आणि खरं ज्ञान हे त्या शेवटामध्येच दडलेले असते. आमचा अट्टाहास हाच आहे की तुम्ही तो शेवट ऐकावा आणि स्वतःच्या जीवनाचा विचार करावा. तर चला मग आजच्या या विशेष गोष्टीला सुरुवात करूया. एका समृद्ध गावामध्ये एका टोलेजंग बंगल्यात एक श्रीमंत सावकार राहत होता. सावकाराची सत्ता अफाट होती. अंगावर भरजरी वस्त्रे, गळ्यात सोन्याच्या माळा आणि दिमतीला नोकर चाकर. त्याच्याकडे 500 एकर सुपीक जमीन होती, ज्यात आंबे, नारळ आणि सीताफळांच्या बागा डोलत होत्या. पण एवढं सगळं असूनही सावकाराचं मन मात्र शांत नव्हतं. त्याच्या आलिशान बंगल्याच्या अगदी खेटून एक छोटं गवताने साकारलेलं झोपडं होतं. त्या झोपड्याला लागूनच फक्त 1 एकर कोरडवाहू शेती होती. तिथे एक गरीब शेतकरी आपल्या कुटुंबासह राहत असे. सावकाराचा हेवा. सावकार रोज सकाळी आपल्या बंगल्याच्या गच्चीवर जाऊन उभा राहायचा. तिथून त्याला आपली अफाट मालमत्ता दिसायची, पण त्याचं लक्ष मात्र त्या 1 एकराच्या तुकड्यावर खिळलेलं असायचं. त्याला वाटे, स्टार माझा इतका मोठा बंगला आणि शेजारी हे दरिद्री झोपडं. ही 1 एकर जमीन जर मला मिळाली तर माझा परिसर किती देखणा दिसेल. त्याने अनेकदा त्या गरीबाला जमीन विकण्याची गळ घातली, पण तो गरीब माणूस नम्रपणे नकार द्यायचा. आश्चर्याचा धक्का. सावकारवरून त्या गरीबाच्या संसाराचं निरीक्षण करायचा. त्याला आश्चर्य वाटायचं की ज्याच्याकडे इतकी कमी मालमत्ता आहे तो इतका सुखी कसा. तो पाहायचा की तो गरीब माणूस आणि त्याची पत्नी दिवसभर त्या 1 एकरात भाजीपाला लावायचे, घाम गाळायचे आणि संध्याकाळी मिळतील त्या पैशात आनंदाने घरी परतायचे. अंगणात त्यांचा लहान मुलगा मातीत खेळताना खळखळून हसायचा. रात्री जेव्हा सावकार आपल्या मऊ गादीवर कूस बदलत असे तेव्हा त्याला शेजारच्या झोपडीतून हसण्याचे, गप्पांचे आवाज येत. तो गरीब माणूस आपल्या पत्नीशी आणि मुलाशी गप्पा मारत शांतपणे झोपी जाई. अस्वस्थ सावकार. सावकाराची झोप उडाली होती. तो स्वतःशीच पुटपुटायचा, माझ्याकडे 500 एकर जमीन आहे, पण मला अन्नाची चव लागत नाही आणि रात्रीची झोप लागत नाही. हा माणूस दिवसाला 100 रुपये कमावत असेल, पण रात्री घोरायला लागतो. याचं आयुष्य माझ्यापेक्षा आनंदी कसं. सावकाराच्या मनात आता द्वेष निर्माण झाला. त्याला वाटलं की जोपर्यंत या गरीबाची शांतता भंग पावत नाही तोपर्यंत मला हे शेत मिळणार नाही. त्याने ठरवलं की याला कुठल्या तरी संकटात पाडायचं किंवा कर्जाच्या जाळ्यात ओढायचं, जेणेकरून तो हतबल होऊन स्वतःहून शेत माझ्या हवाली करेल. गोष्टीचे मर्म. सावकार श्रीमंत असूनही कंगाल होता, कारण त्याचं लक्ष आपल्याकडे काय आहे यापेक्षा दुसऱ्याकडे काय नाही यावर जास्त होतं. दुसरीकडे तो गरीब माणूस खऱ्या अर्थाने श्रीमंत होता, कारण त्याच्याकडे समाधान नावाचं सर्वात मोठं धन होतं. सावकाराच्या 500 एकर साम्राज्यात वैभवाचा पूर आला होता, पण त्याच्या मनातील समाधानाचा झरा मात्र आटला होता. अतृप्त सावकार आणि गणिताची माया. एके दिवशी सावकार आपल्या खळ्यावर गेला. तिथे सोन्यासारख्या गव्हाची रास लागली होती. त्याने हिशोब विचारला, किती पोती गहू झाला. कामगार अभिमानाने म्हणाला, मालक, 280 पाकीट गहू झालाय. सावकार आनंदित होण्याऐवजी कपाळावर आठी घालून म्हणाला, छे, फक्त 280? अजून 20 असती तर 300चा आकडा पूर्ण झाला असता. पुढच्या वेळी 20 पाकिटं जास्त येतील असं बघायला हवं होतं. तो पुढे नारळाच्या बागेत गेला. तिथे नारळाचे ढीग पडले होते. मुनिमाने सांगितले, 560 नारळ उतरलेत मालक. सावकार तिथंही कुरकुरला, अरे रे, फक्त 40 कमी पडले, नाहीतर 600 झाले असते. मला वाटतं अजून 4 झाडं लावायला हवी होती. सावकाराला प्रत्येक गोष्टीत काय आहे यापेक्षा काय कमी आहे हेच दिसत होतं. श्रीमंती वाढली तशी त्याची भूक आणि अस्वस्थताही वाढली होती. मुनिमाचा तर्क आणि सावकाराची अस्वस्थता. सावकार परत आपल्या महालात आला आणि पुन्हा त्याच अस्वस्थतेने गच्चीवरून शेजारच्या गरीबाच्या झोपडीकडे पाहू लागला. तिथला तो हसरा संसार, मुलाचा खेळ आणि पती पत्नीच्या गप्पा बघून सावकाराचा जळफळाट झाला. हे सगळं मुनीम बारकाईने टिपत होता. त्याने जवळ जाऊन विचारले, मालक, गेल्या 4 दिवसांपासून पाहतोय तुमचा चेहरा चिंताक्रांत आहे. इतकं ऐश्वर्य असूनही तुम्ही अस्वस्थ का.
सावकार वैतागून म्हणाला, मुनीमजी, हे कोडं मला सुटत नाहीये. माझ्याकडे सगळं असूनही मला भूक लागत नाही, झोप लागत नाही. आणि हा शेजारी बघा, 1 एकर शेतात घाम गाळूनही रात्री असा घोरतो की जणू स्वर्गाचं सुख यालाच मिळालंय. हे कसं शक्य आहे? मुनीम कुत्सितपणे हसला आणि म्हणाला, मालक, तो सुखी नाहीये, तो फक्त शांत आहे. त्याच्या आयुष्यात अजून आशा शिरली नाहीये. ज्या दिवशी त्याच्या मनात अधिक मिळवण्याची हाव निर्माण होईल, त्या दिवशी त्याचा हा स्वर्ग नरक व्हायला वेळ लागणार नाही. सावकाराला विश्वास पटेना. तो म्हणाला, अशक्य. एका साध्या आशेने कोणाचा संसार कसा उद्ध्वस्त होऊ शकतो? मुनीमाची युक्ती, 99चा फेरा. मुनीम म्हणाला, मालक, मी तुम्हाला हे करून दाखवतो. माणसाचं जीवन कसं बेकार होतं आणि भांडणं कशी सुरू होतात हे तुम्हाला लवकरच दिसेल. आपण एक खेळ खेळूया, कोण जिंकते ते बघूच. मुनीमाने एक कापडी पिशवी घेतली. त्यात सोन्याच्या 99 मोहरा टाकल्या. त्याने मुद्दाम एक मोहर कमी ठेवली, जेणेकरून 100चा आकडा पूर्ण होणार नाही. रात्रीच्या काळोखात गुपचूप त्याने ती पिशवी त्या गरीब शेतकऱ्याच्या अंगणात टाकली. विनाशाची सुरुवात. सकाळी त्या गरीबाने ती पिशवी पाहिली. सोन्याच्या मोहरा बघून त्याचा आनंद गगनात मावेना. त्याने आनंदाने आपल्या बायकोला हाक मारली. दोघेही मोजू लागले. 1 2 3 90 98 आणि 99. गरीबाचा चेहरा पडला. त्याने पुन्हा मोजले. पुन्हा 99 आले. तो स्वतःशीच पुटपुटला, स्टार, अरे रे, फक्त 1 कमी पडली. जर 100 झाल्या असत्या तर आयुष्य पालटलं असतं. ही एक मोहोर कशीही करून मिळवायला हवी. आणि तिथूनच खेळाला सुरुवात झाली. जो माणूस संध्याकाळी आपल्या मुलाशी खेळायचा, तो आता रात्री उशिरापर्यंत शेतात राबू लागला, जेणेकरून 100वी मोहोर कमवता येईल. जो पत्नीशी सुखाच्या गप्पा मारायचा, तो आता पैशाच्या हिशोबावरून तिच्याशी चिडू लागला. घराची शांतता गेली आणि त्या झोपडीत आता हिशोबाचे खटके उडू लागले. मुनीम लांबून सावकाराला म्हणाला, बघितलं मालक, आता तो गरीब राहिला नाही, तो आता तुमच्यासारखा सावकार झाला. नेहमी काहीतरी कमी पडल्याच्या चिंतेत जगणारा. मंद्रुपचे माऊली ही गोष्ट सांगते की माणसाकडे किती आहे यापेक्षा त्याच्या मनात आशा किती मोठी आहे यावर त्याचं सुख अवलंबून असतं. भंगलेले समाधान आणि सत्याचा साक्षात्कार. मुनीमाच्या 99 नाण्यांच्या जाळ्यात तो गरीब शेतकरी अडकला. ज्या घरात हसू आणि समाधान होतं, तिथं आता पैशाचं भूत शिरलं होतं. धावपळ आणि वादाची ठिणगी. शेतकरी आपल्या पत्नीला म्हणाला, अगं, फक्त 1 मोहोर कमी पडलीये. जर आपण असं साध्या कष्टात राहिलो तर ती 100वी मोहोर कधीच येणार नाही. आता आपल्याला दुप्पट राबावं लागेल. तू दुसरीकडे लोकांकडे घरकाम शोध, मी पण जादा कामाला जातो. सोन्याच्या मोहरांच्या मोहापायी घराची शांतता भंग पावली. दोघेही दिवसभर कामात असायचे. संध्याकाळी थकल्यावर घरी आल्यावर एकमेकांशी प्रेमाने बोलण्याऐवजी स्वयंपाक कोणी करायचा, घर कोणी बघायचं, यावरून त्यांच्यात भांडणं होऊ लागली. त्यांचा लहान मुलगा खेळायला बोलवायचा तर बाप रागात ओरडायचा, जा इथून, तुला दिसत नाही का मी किती थकलोय, खेळायला वेळ नाहीये आता. बापाने रागाच्या भरात पोराला मारलं आणि घरातला आनंद संपला. सावकाराची चीड आणि शरम. हे सर्व सावकार गच्चीवरून पाहत होता. ज्या आनंदी संसाराचा त्याला हेवा वाटायचा, त्या कुटुंबाची झालेली ही दुर्दशा पाहून त्याचं मन विषण्ण झालं. एके दिवशी तो शेतकरी सावकाराच्या दारात आला आणि म्हणाला, मालक, अजून काही काम मिळेल का? मी रात्रपाळीही काम करायला तयार आहे. मला पैशाची खूप गरज आहे. शेतकऱ्याचा तो चेहरा, विस्कटलेले केस आणि डोळ्यांतील हाव बघून सावकाराला स्वतःचीच लाज वाटू लागली. त्याने विचार केला, स्टार, मी एका सुखी माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, एका चांगल्या घराचं वाटोळं केलं. सत्याचा उलगडा. सावकार कडाडला, अरे वेड्या, तू कितीही राबलास तरी ती 100वी मोहोर तुला मिळणार नाही, कारण त्या पिशवीत फक्त 99 नाणीच होती. शेतकरी आश्चर्याने बघू लागला. मालक, तुम्हाला कसं माहीत? मुनीम पुढे आला आणि हसून म्हणाला, आम्ही तुझी परीक्षा घेण्यासाठी ती नाणी तुझ्या अंगणात टाकली होती. पण बघ, फक्त एका नाण्यासाठी तू तुझ्या देवासमान बायकोशी भांडलास, पोटच्या पोराला मारलंस, स्वतःची भूक तहान विसरलास. तू एका जनावरासारखं वागू लागलास. कुठे गेला तुझा तो सुखी संसार? शेतकऱ्याचा महान निर्णय. हे ऐकून शेतकऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली. तो धावत गेला,
ती 99 नाण्यांची पिशवी आणली आणि सावकाराच्या पायावर ठेवली. डोळ्यात पाणी आणून तो म्हणाला, हे तुमचं धन तुमच्याकडेच राहू द्या मालक. ज्या धनामुळे मी माझ्या कुटुंबाचा आनंद गमावला, ज्या नाण्यासाठी मी माझ्या माणसांना अंतरलो, असं धन मला नकोय. मला पुन्हा माझा तोच 1 एकराचा तुकडा आणि माझ्या कुटुंबाचं प्रेम हवंय. सावकाराचा नवा जन्म. मुन्नीम आता सावकाराकडे वळला आणि म्हणाला, मालक, तुम्ही या गरिबाकडून आज खूप काही शिकण्यासारखं आहे. त्याने क्षणात मोह सोडला आणि निर्णय बदलला. आता तुम्हीही अजून पाहिजे हा हव्यास सोडून द्या. जे आहे त्यात समाधान मानायला शिका. कारण मन कधी भरत नसतं आणि विषयांचा हव्यास कधी संपत नसतो. सावकाराने त्या दिवशी ठरवलं की आता तो कमी पडलेल्या 20 पाकिटांचा किंवा 40 नारळांचा विचार करणार नाही, तर देवाकडे जे आहे त्याबद्दल आभार मानेल. मंद्रुपचे माऊली ही कथा खऱ्या अर्थाने 3ऱ्या टप्प्यातील विचार मांडते. माणसाची हाव त्याला संपवण्याआधीच त्याने समाधान शोधलं पाहिजे. नमस्कार रसिक प्रेक्षक हो, जर तुम्हाला अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या, जीवनाचा नवा बोध देणाऱ्या आणि संस्कार घडवणाऱ्या छान छान गोष्टी ऐकायच्या असतील तर आपल्या मंद्रुपचे माऊली या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. येथे तुम्हाला केवळ गोष्टीच नाही तर जगण्याचा एक नवीन आणि सकारात्मक दृष्टिकोन मिळेल. चला तर मग या ज्ञानाच्या प्रवासात सामील व्हा आणि आपल्या माणसांनाही ही समृद्धी वाटण्यासाठी चॅनलला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.